प्रभात, सच का साथी, एकमेव निष्पक्ष निर्भीड डिजिटल न्यूज मीडिया। नमस्कार, न्यूज प्रभात मीडियामध्ये आपले स्वागत आहे। तर मी आहो सरोज आणि आपण पाहतात न्यूज प्रभात मीडिया। तर गोंदिया जिल्हा धान पिकासाठी मानलेला जिल्हा असते, मात्र काही दिवसापासून पावसाची सध्या हजेरी लावली जाते। त्याच माध्यमातून जर पाहाला देवरी, आमगाव आणि सालेकसा ह्या तीन तहसीलचा एकत्र जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। पण गोंदिया जिल्ह्यामध्ये जो डांबरीकरण रस्ता असते, जो ठाणा ते दहेगाव या मार्गावर आहे आणि या मार्गावर पाहाला एकत्रित तर डांबरीकरण रोड हा पूर्णपणे फुटलेला आहे। त्याचप्रमाणे इथून काही खासदार, आमदार किंवा जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणा किंवा शासनाचे अधिकारी सुद्धा इथून येण्या जाण्याचा मार्ग असते, जिल्ह्याकडे जाण्याचा मार्ग असते। मात्र या जिल्ह्याकडे जाण्याच्या मात्र रस्त्यावर काही ठिकाणून देवरी तर आमगाव आणि ठाणा याकडे पाहाला तर एक सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुद्धा झालेले आहेत। मात्र जो ठाणा ते दहेगाव हा एक रोड आहे, त्या रस्त्यावर अजूनही खड्डे पडलेले आहेत आणि तो डांबरीकरणचा रस्ता सुद्धा आहे आणि त्या रस्ता म्हणजे एक पर्यावरणाच्या लगेच लागून सुद्धा हा रस्ता मानलेला जातो। मात्र हा रस्त्याची आपण हालत सुद्धा आपण बघू शकता निश्चितच कशा प्रकारे आहे। मोठमोठाले खड्डे आपल्याला पाहायला दिसू शकतात। त्याच्या माध्यमातून जर एकत्रित पाहाला तर इथून खूप येण्या जाण्यासारखे मार्ग असते गोंदिया जिल्ह्याकडे। आणि त्याचप्रमाणे जर पाहाला तर जे शासकीय आरोग्य विभागातील बसेस असतात ते गोंदिया जिल्ह्याकडे प्रस्थान केले जाते। मात्र जे गर्भवती महिला असतात ह्याच रस्त्यानं त्या वाहतूक केली जाते। मात्र एक प्रश्न उभा होतोय की हा रस्ता असा असल्यामुळे तिथं अपघातही काही प्रमाणात होत असते, मात्र शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते हा मात्र प्रश्न उभा होतोय। तर त्याचप्रमाणे रोज सतत इथून येण्या जाण्याचे मार्ग असते, म्हणजे इथून नागरिक सुद्धा जात येत असतात। त्याचप्रमाणे भरपूर मात्रावर गाड्या, मोटरसायकल, टू व्हीलर, फोर व्हीलर, ट्रक वगैरे सगळं जिथे प्रवास करतात गोंदिया जिल्ह्याकडे। कारण की एकमात्र जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। जे लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी आहे ते सुद्धा विकासाचे काम करतो म्हणून वोटिंगच्या किंवा इतर याच्यामध्ये बोलले जातात, पण या रस्त्याकडे का म्हणून दुर्लक्ष करत आहेत हा मात्र प्रश्न उभा होतो। शासन प्रशासन या रोडाची काय दखल घेते हा मात्र पाहण्यासाठी असेल। तर अशाच बातम्या बघण्याकरता न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा। बातम्या संपर्क करा सरोज कावडे, आमगाव।